SBI पेन्शन कार्डच्या नावाखाली सायबर फसवणूक करून 4,95,000 रुपये लंपास करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ओडिशातून अटक केली आहे। फिर्यादीला बनावट प्रतिनिधीचे फोन करून लिंक पाठवत बँकेची माहिती भरायला लावली। त्यानंतर त्यांच्या खात्यातील रक्कम आरोपींच्या खात्यात वळविण्यात आली। गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलाय। PSI थोपटे आणि त्यांच्या पथकाने ओडिशात कारवाई करत चंद्रकांत मोहपात्रा आणि मिनाज कादरी यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। 19 फेब्रुवारी 2026 ला फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांच्यासोबत फ्रॉड झाला आहे आणि कोणीतरी त्यांच्या SBI मधनं 4,95,000 एवढी रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करण्यात आलेली आहे। त्याबाबत माहिती अशी थोडक्यात की त्यांना मोबाईल बघताना एक माहिती मिळाली की तुम्हाला जर SBI पेन्शनर कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल, त्यात येस ऑर नो हे टाकावं लागेल। मग त्यांनी येस सबमिट केल्यानंतर त्यांना एका प्रतिनिधीचा फोन आला। त्यांनी असं भासवलं की तो SBI मधनं बोलत आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला फॉर्म येईल, तो फॉर्म सबमिट करा आणि जी लिंक येईल ती क्लिक करा, मग त्याच्यावरनं तुम्हाला कार्ड बनेल, तुमचं पेन्शन कार्ड। त्यावरनं त्यांनी लिंक ज्यावेळी प्रेस केली, बँक डिटेल्स भरले, लिंक प्रेस केल्यानंतर त्यांच्या खात्यातनं जे पैसे होते ते वळते झाले आरोपीच्या खात्यात। सदर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यात तपास केला। या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आता ओरिसा येथून अटक करून आणले। आरोपी नामे चंद्रकांत मोहपात्रा व मिनाज कादरी असे 2 आरोपी आहे। ओडिसावरून यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांचा PCR घेऊन पुढील तपास सुरू आहे। PSI थोपटे आणि त्यांची टीम हे ओरिसाला गेले होते। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।